गेल्या 1 ते दीड महिन्यामध्ये मी इतकी जास्त प्रगती केली आहे, काय ते तुम्हाला सांगेलच मी. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर झालं असं की माझं वेट 5 किलोनी वाढलेलं आहे. हो, हे म्हणजे अनबिलिव्हेबल असलं तरीही खरंच आहे. मी 5 किलो वेट गेन केलंय आणि याला रिस्पॉन्सिबल मी आणि मीच आहे. कारण गेले 1 ते दीड महिना मी एवढी रिलॅक्स होते. कसलंच डाएट नाही किंवा कसलीच एक्सरसाइज नाही, मेडिटेशन नाही, कुठलेच गोष्टी मी फॉलो वगैरे नाही केल्या आणि त्याचेच परिणाम मला आत्ता भोगावे लागत आहेत. आणि याला रिस्पॉन्सिबल खरं तर माझी मम्मीसुद्धा आहे. कारण तिने जर मला रागवलं वगैरे जर असतं, तर कदाचित मी गोष्टी मनावर घेतल्या असत्या. बट कसं असतं ना, माहेरी गेल्यानंतर माझ्याच बाबतीत नाही तर सगळ्यांच्याच बाबतीत असं होत असेल. कमेंट करून नक्कीच सांगा. इथे ना इकडे आल्यापासून इवा खरंच खूप अशी रुंगून, गुमसुम वाटत होती. ते झोपेतून उठली आणि सारखी मम्मी, पप्पा, मामा वगैरे बोलत होती. मग ऑफिस थोडंसं बाजूला ठेवलं लॅपटॉप आणि तिच्यासोबत गप्पा वगैरे मारण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही बघू शकता तिच्या चेहऱ्यावरून की किती नाराज वगैरे दिसत आहे ती. असो, काही ऑप्शन नाही आहे. त्यानंतर तिचे डॅडी वगैरे आले होते. सो तिचं मस्त पाठीवर वगैरे बसून खेळ खेळणं सुरू होते आणि तुम्ही बघू शकता की किती हॅपी आहे ती. सो एकंदरीत तिला माणसांचा सहवास खूप जास्त आवडतो आणि सगळ्यांनाच आवडतो, लहान लेकरांना. त्यानंतर जास्त भूक वगैरे नव्हती. सो रात्रीच्या जेवणामध्ये आम्ही बनवणार होतो मॅगी. सो इथे मॅगीची बेसिक तयारी वगैरे करून घेतली. मी मस्तपणे खूप जास्त टोमॅटो वगैरे घातला. त्यानंतर कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता अशी फोडणी वगैरे दिली आणि मी ना मॅगीमध्ये कधीच ग्रेव्ही वगैरे ठेवत नाही कारण मला आवडत नाही. तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. सो हा होता माझा मिनी ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय एव्हरीवन.